महाराष्ट्र नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। शुद्ध हवेसाठी येणाऱ्यांनी टाळावे वसंत देसाईस मैदान। धुळींच्या कणांनी तरुण, ज्येष्ठांना होतोय श्वसनाचा त्रास। राज्यात सत्ता स्थापनेत अकोलेकरांचा किती वाटा? अकोल्यात कोणाची मंत्रिपदावर वर्णी? झाड कोसळून दोघे झाले जखमी। क्षतिग्रस्त झाडांच्या महापालिका लावेल काय शोध? जिल्हा रुग्णालयात सुविधांच्या नावाने बोंब, औषधांचा तुटवडा, रुग्णांना समस्यांनी घेरले। अकोल्यात थंडीचा जोर वाढणार की कमी होणार? थंडीने अकोलेकर झाले चांगलेच हैराण। आता सविस्तर बातम्या। शहरातील वसंत देसाई मैदानावर सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना आता नवीनच त्रास सहन करावा लागत आहे। मैदानावर धुळीचे खेळाडूंना तर त्रास होतच आहे, त्याचबरोबर येथे मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठांना श्वसनाचे विकार जडत आहेत। थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी वॉकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे वसंत देसाई मैदानावर सायंकाळी अगदी गजबजलेले असते। त्यात पोलीस दलात नोकरीसाठी सराव करणारे तरुण तरुणींची मोठी गर्दी वसंत देसाई मैदानावर असते। अनेक खेळाडू या ठिकाणी रोज प्रॅक्टिससाठी येतात। या सर्वांना वसंत देसाई मैदानातील अवस्थेचा फटका बसत आहे। या ठिकाणी धूळच धूळ असल्याने शहरातील सर्वात प्रदूषित मैदान म्हणून या मैदानाची निवड केली जाऊ शकते। धुळीच्या कणांमुळे अनेकांना श्वसनाचे विकार होऊन शहरातील प्रमुख मैदानावरची ही स्थिती भयानक असून या ठिकाणी क्रीडा विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची गरज सुजाण नागरिकांनी व्यक्त केली। महाराष्ट्रातील महायुती शासन सत्तारूढ होण्याच्या हालचाली मुंबई आणि दिल्ली येथे सुरू झाल्या आहेत, त्यामुळे अकोला जिल्ह्यातून मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष आहे। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांची नावे चर्चेत आहेत। 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊ शकतो आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचे गठन होईल। नवीन मंत्रिमंडळात अकोला जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागणार, पालकमंत्री कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे। पालकमंत्री स्थानिक राहिल्यास ते जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतात। गेली 5 वर्षे माजी मंत्री बच्चू कडू आणि राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री होते। बच्चू कडू बैठकी घ्यायचे तसेच नेहमी संपर्कात राहायचे, परंतु विखे पाटील यांचा अनुभव समाधानकारक नव्हता, त्यामुळे मंत्रिमंडळात यावेळी तरी जिल्ह्याला स्थान द्यावे अशी अपेक्षा आहे। अकोल्यातील 3 आमदारांपैकी कोणाला मंत्रिपद मिळते हे पाहण्यासारखे असेल। मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यापैकी कोणाची वर्णी मंत्रिपदासाठी लागते हे पाहण्यासारखे असेल। शहरातील बसस्थानक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील मोठा वृक्ष सोमवारी अचानक कोसळला। दरम्यान वृक्ष नजीक उभी 2 वाहने क्षतिग्रस्त झाल्याची माहिती आहे। भला मोठा वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मार्ग मोकळा करण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावे लागले। अकोल्यातील बसस्थानक ते रेल्वे स्टेशन दरम्यान वसंत देसाई स्टेडियम समोर विशालकाय वृक्ष अचानक मुळापासून उन्मळून पडला, तेव्हा झाडाखाली उभी एक कार आणि एक दुचाकी क्षतिग्रस्त झाली। तसेच दुचाकी स्वार सुदैवाने वाचले असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे। तसेच एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे कळते। घटनास्थळी रामदासपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहोचले होते। घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली, परंतु बराच काळ नंतर पथक घटनास्थळी पोहोचले। घटनेमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। झाड हटवून मार्ग मोकळा करण्यात आला। शहरातील असे जीर्ण वृक्षांची पाहणी करत त्यांच्या कटाईची गरज व्यक्त केली जात आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोच्च रुग्णालयात उपलब्ध सुविधा आणि मनुष्यबळाच्या तुलनेत रुग्णसेवेचा भार वाढला। 3 जिल्ह्यातील रुग्णांची गर्दी येथेच असल्याने सुविधा अभावी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सर्वोच्च रुग्णालयात दिसून येते। जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर नाही म्हणून नातेवाईक स्वतःच रुग्णाला उचलून एका वार्डातून दुसऱ्या वार्डात न्यावे लागत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेची साहित्यांचीही कमतरता असल्याची माहिती आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या सर्वोच्च रुग्णालयात अकोला सलगच्या 3 ते 4 जिल्ह्यातील रुग्ण विविध उपचारासाठी येतात।
त्यामुळे रुग्णालय नातेवाईकांसाठी रुग्णालयात मोठी वर्दळ असते। त्यानुसार जीएमसी प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। मात्र तिथे वॉर्ड बॉय, स्ट्रेचर्स, सर्दी खोकल्याची औषधे रुग्णालयात योग्य पद्धतीने पोहोचतच नसल्याने रुग्णांची चांगलीच पायपीट होताना दिसून येत आहे। अपघात कक्षातून निघालेला रुग्ण व त्यांचे नातेवाईक पायपीट करीत सोनोग्राफीसाठी दुसऱ्या वार्डात जाताना दिसून आले। स्वच्छतागृहाची दुरावस्था आणि परिसरातील अस्वच्छता त्यामुळे तिथेही यातनाच भोगाव्या लागत असल्याचे दृश्य दिसून आले। एक्स-रे, सोनोग्राफी तसेच सिटी स्कॅनसाठी रुग्णांना एका वार्डातून दुसऱ्या वार्डात जाण्यासाठी ऐन वेळेवर व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर्स मिळत नाही। वातावरणातील बदलामुळे तूर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे। गळणारी फुले व कीड यावर कोणत्या उपाययोजना कराव्या, या समस्याला सामोरे जायचे तरी कसे आणि पीक कसे वाचवावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। गेल्या काही दिवसापासून धुके व ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका बसत आहे। त्यामुळे पिकाची फुलं गळती होत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांवर नेहमीच संकटाची टांगती तलवार असते। वातावरणातील बदल सर्वात आधी पिकांवर जाणवतो, अशीच परिस्थिती तुरीच्या पिकावर आली आहे। ढगाळ वातावरणामुळे पिकाचा फुलोरा गळत असून याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसणार असल्याचे चिन्ह आहे। त्यामुळे पीक पुन्हा हातून जाणार येत असल्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसायला लागले आहे। तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून नेहमीप्रमाणे उत्पन्न होईल अशा आशेने पाणी देऊन उत्पन्न वाढवण्यासाठी धडपड सुरू असते। परंतु सकाळी धुके व ढगाळ वातावरणामुळे बहरलेल्या तुरीच्या उत्पादनामध्ये घट होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या न्यू तापडिया नगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागेल का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। पुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू झाल्याने न्यू तापडिया नगरवासी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या न्यू तापडिया नगर आदी भागातील नागरिक आणि पाच पिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग पार करावे लागते। रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे गेटमुळे तात्काळ थांबावे लागते। उड्डाणपुलासाठी 2019 मध्ये केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 50 कोटी रुपये प्राप्त झाले आणि उड्डाणपुलाचे काम सुरू झाले। परंतु सातत्याने बांधकाम कार्यात अडथळे येत असल्याने गेली 5 वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाऊ शकले नाही। त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होत आहे। गत 5 वर्षापासून रेल्वे उड्डाणपूल होणार याची प्रतीक्षा न्यू तापडिया नगरवासीच नाही तर अकोल्यातील नागरिक सुद्धा करीत आहेत। घुसर, म्हातोडी, घुसरवाडी, आपातापा, अंबिकापूर, कपिलेश्वर सह इतर गावातील अनेक शेतकरी या भागात वास्तव्यास आहेत। ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी ये-जा करतात, त्यामुळे या पुलाच्या बांधकामाला गती देण्याची मागणी होत आहे। अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा आदी पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे 15 डिसेंबर। शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ 1 रुपये भरून पीक विमा पोर्टलवर सहभागाची नोंदणी करता येईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज 40 रुपये दिले जातात। शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्रधारकाकडे केवळ 1 रुपया भरून नोंदणी करावी। प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छित आहे। पीक विमा नोंदणी करताना आधार संलग्न बँक खाते क्रमांक बंधनकारक करण्यात आले असून या क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यावरच विम्याचा लाभ देण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यात रब्बी हंगाम पीक विमा योजनेची अंमलबजावणी HDFC एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी करणार आहे। योजनेतच जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे। अधिक माहिती करता उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे। जिल्ह्यात 21व्या पशुगणनेला जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली असून ती 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होईल। पशुसंवर्धन खात्याचे 138 प्रगणक ग्रामीण भागात घरोघरी फिरून माहिती गोळा करणार आहेत। नागरिकांनी माहिती देऊन प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे। देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालन महत्त्वाची भूमिका बजावते। भारतात पशुगणना 1919 मध्ये सुरू झाली। तेव्हापासून दर 5 वर्षात एकदा पशुगणना केली जाते। आतापर्यंत 20 पशुगणना झाल्यापासून यापूर्वीची गणना 2019 मध्ये झाली होती। त्यानुसार जिल्ह्यात 5,20,151 पशुधन होते। आता 21वी पशुगणना 3.25 महिने चालणार असून पाळीव प्राणी, कुकुट, भटक्या प्राण्यांची आकडेवारी प्राप्त होणार आहे। प्रगणकाकडून गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, उंट, घोडा, गाढव, हत्ती, मिथुन अशा विविध पशु प्रजातींची माहिती संकलित करण्यात येईल। प्राण्यांचे वय, लिंग, जात, प्रजाती,
मालकी हक्क आदी 15 प्रजातींच्या माहितीबरोबरच 219 स्वदेशी जातींच्या नोंदणीही घेतल्या जाणार आहेत। त्याचप्रमाणे पशुपालकांची नोंदणीही याद्वारे शक्य होणार आहे। पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडवण्यासाठी शासन विविध योजना राबवते। आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन पशुपालन वाढविण्यावर भर आहे। पशुधन क्षेत्राचा विकास व सुधारणा घडविण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचा शासनाला धोरणे आखण्यासाठी व योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होतो। 21व्या पशुगणनेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। पशुपालकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर जगदीश भुक्तारे यांनी केले। अकोल्याच्या राधाकिशन प्लॉट परिसरात हिंदू सिख एकतेचे प्रतीक असलेल्या गुरुद्वारा श्री गुरु तेज बहादूर शहीदी गुरुपूरब उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त गुरुद्वारामध्ये सकाळी श्री गुरुग्रंथ साहिब पाठाची सांगता झाली। त्यानंतर माहेश्वरी भवनात दुपारी विविध कार्यक्रम झाले। शहीदी पूरब दरम्यान गुरुद्वारामध्ये हुजूरी रागीभाई रवींद्र सिंग, विजय सिंग, महेंद्र सिंग यांचे शबद कीर्तन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर गुरुच्या लंगरमध्ये प्रसाद वितरित करण्यात आला। कार्यक्रमाचा लाभ हिंदू सिख धर्मप्रेमींनी घेतला। शहीदी गुरु परब कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुसिंग सभेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। हिंदू सिख बांधव कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात। अनिकट येथील लक्झरी बस स्थानक आता अकोलेकरांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे। या ठिकाणी मुख्य रस्त्यावर वाहने ठेवली जात असल्याने त्याचा फटका स्थानिकांना बसत आहे। त्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लक्झरी बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्याच्या एका बाजूला बसेस उभ्या राहतात। यामुळे पायी चालणे देखील कठीण होते। या संदर्भात या भागातील रहिवाशांची ओरड आहे, परंतु ही समस्या दूर झाली नाही। वाहतूक पोलिसांनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे। या रस्त्यावर वर्दळ असते। निमवाडी, गीतानगर आणि नजीकच्या भागातील लोकांना या मार्गाने ये-जा करावी लागते आणि एका बाजूला लक्झरी उभ्या राहत असल्याने पादचारी व वाहनधारकांची अडचण होत आहे। ही समस्या दूर करावी, तसेच सध्याच्या बेशिस्त पार्किंगला वळण लागावे अशी मागणी केली जात आहे। वाहतूक शाखा पोलिसांनी हा विषय तातडीने हाताळावा असे नागरिकांचे म्हणणे आहे। राज्यात यंदा सततच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांना आता गारठा जाणू लागलाय। पश्चिम विदर्भात चांगलीच हुळहुळी भरली आहे। येत्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाडा हळूहळू वाढू लागलाय। अकोल्यात कमाल तापमान 1 अंशाने तर किमान तापमान 2 अंश सेल्सिअसची घट दिसून येत आहे। विदर्भात गारठा वाढू लागल्याने कपाटात ठेवलेले स्वेटर, कानटोप्या आता बाहेर काढल्या जाऊ लागल्या आहेत। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढला असून तापमान 10 अंशाखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याचा अंदाज आहे। उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। पुढील 5 दिवसात विदर्भात तापमानात फारसा फरक नाही। दरम्यान संपूर्ण राज्यात पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहणार आहे। अकोल्यात कमाल तापमान 1 अंशाने तर किमान तापमान 2 अंश सेल्सिअसची घट दिसून येत आहे। त्यामुळे अकोलेकरांना गारठा जाणवू लागला आहे। पुन्हा पाहूया हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। शुद्ध हवेसाठी येणाऱ्यांनी टाळावे वसंत देसाईस मैदान। धुळींच्या कणांनी तरुण, ज्येष्ठांना होतोय श्वसनाचा त्रास। राज्यात सत्ता स्थापनेत अकोलेकरांचा किती वाटा? अकोल्यात कोणाची मंत्रिपदावर वर्णी? झाड कोसळून दोघे झाले जखमी, क्षतिग्रस्त झाडांच्या महापालिका लावेल काय शोध? जिल्हा रुग्णालयात सुविधांच्या नावाने बोंब, औषधांचा तुटवडा, रुग्णांना समस्यांनी घेरले। अकोल्यात थंडीचा जोर वाढणार की कमी होणार? थंडीने अकोलेकर झाले चांगलेच हैराण। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहताय? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।